राहुरीनगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव कर्डिले यांना आमदार झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यासाठी बुऱ्हाणनगर येथील त्यांच्या निवासस्थानी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। विधानसभा निवडणुकीतील 6व्या विजयानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा जनता दरबार पुन्हा सुरू झालाय। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईत पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी, सरकार स्थापनेच्या बैठका आटोपताच आमदार शिवाजीराव कर्डिले हे नगरला परतले असून आज बुधवारी बुऱ्हाणनगर येथील निवासस्थानी सकाळी 7 वाजता त्यांचा जनता दरबार पुन्हा सुरू झाला। यावेळी ते आमदार झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मोठ्या संख्येने आलेल्या नागरिकांकडून सत्कार स्वीकारतानाच त्यांच्या अडचणी प्रश्न घेऊन आलेल्यांना दिलासा देण्याचं काम कर्डिले यांनी केलं। गेली 2 महिने निवडणुकीसाठी पायाला भिंगरी बांधून प्रचंड मेहनत घेतली असली तरी कुठल्याही प्रकारचा थकवा त्यांच्या चेहऱ्यावर दिसला नाही। राहुरी विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत शिवाजीराव कर्डिले यांनी पुन्हा विजयश्री खेचून आणत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला। निकालानंतर लगेचच कर्डिले यांनी अतिशय विनम्रपणे आपल्या विजयाचं श्रेय त्यांच्यावर 30 वर्षापासून प्रेम करणाऱ्या जनतेला दिलं। सर्वसामान्य जनतेचा विश्वास आणि प्रेम यामुळेच माझ्यासारखा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती 6व्यांदा आमदार झाल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं। निकाल घोषित झाल्यानंतर पक्षाच्या बैठका, नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी ते मुंबईला रवाना झाले। तेथील सगळे सोपस्कार पूर्ण करून ते लगेचच आपल्या माणसात परत आले आणि बुधवारी सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी मतदारसंघातील जनतेनं रीघ लावली होती। एकीकडे सत्कार स्वीकारत असतानाच ते फोनाफोनी करून लोकांच्या समस्याही सोडवत होते, तर भावी मंत्री म्हणून देखील अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। तर मंत्री असू किंवा नसू, माझ्या जीवाभावाच्या लोकांशी असलेलं नातं कधीच तुटणार नाही असा संदेश देत त्यांनी आपलं रोजचं काम त्याच तडफेने सुरू केलं। प्रतिनिधी जाहिद शेख, न्यूज टुडे 24, अहमदनगर।